यूट्यूबवरती त्या पटेल मॅमच्या ॲड जायच्या, अशा त्या नाचत नाचत सांगायच्या की मॅम का फॉर्म्यूला यूज किया तो 2 करोड का, मैं पहिले 5,000 कमाता था, अभी 2 करोड का ट्रेड ले रहा हूं डेली वगैरे, ह्या लेवलच्या गोष्टी बोलतात लोक. ते तर दिसतंय ना. मग तर सेबीनी जेव्हा त्यांना इन्व्हेस्टिगेट केलं तर त्यांचं जे टोटल प्रॉफिट आहे ते काहीतरी 2-3 लाख रुपये होतं, आणि ते पण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमधून केलेलं होतं. आणखीन एक कोणीतरी होता, चार्ट्स का बाप वगैरे काहीतरी, त्याचा तर काही कोटींचा लॉस होता. बापरे. म्हणजे जेव्हा सेबीनी, आणि नंतर सेबीनी हा डेटा पब्लिक केला, तर त्यांचे अल्गोरिदम्स आय डोंट नो ते कुठून बनवतायत. आता मी जे बोलतो इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स, तर तुम्ही जस्ट ChatGPTवर बघा किंवा गुगलवर बघा की भारतातले इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स कोण आहेत, त्यांचे जे अल्गोरिदम कोण लिहित आहे, ते त्यांचं ते हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, IITians, मॅथमॅटिशियन्स आहेत मोठे मोठे, आणि ते करतायत. ट्रेडिंगमधून किती लोक श्रीमंत झाले माझ्या माहितीत तरी कोणी नाही आहे. जे काही झाले ते व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमधूनच झालेले आहेत. राकेश झुंझुनवाला काही FNO आणि ह्याच्या फ्युचर्समधनं नाहीत. करेक्ट. त्यांचं सगळ्यात मोठं सक्सेसफुल टायटन होतं, ज्याला 20-21% CAGR ओव्हर द पिरियड ऑफ 20-25 वर्ष मिळाला, आणि त्यांचं इनिशियल कॅपिटल 80s-70s कोटींमध्ये होतं. ते कंपाऊंड होत होत ते नंतर 20-30 वर्षामध्ये सिग्निफिकंट झालं. जे काही तुम्हाला वाटतात ना रेप्युटेड हे लोक आहेत की यांचे क्लासेस चालतात, आपण नाव घेत बसण्यापेक्षा व्ह्युअर्सनीच जाऊन त्यांचे सेबीच्या इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट्स बघावेत. पुण्यामधले पण काही नावं आहेत आणि काही मुंबईमधले इतर ठिकाणचे पण नावं आहेत. मराठी ट्रेडिंग अकॅडमी फेमस आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्यावरती चालूच आहे इन्व्हेस्टिगेशन.